रामकृष्ण हरी. स्वामी समर्थ भाग 3. संत रामदास स्वामी जनकल्याणासाठी अनेक ठिकाणी भ्रमण करीत राहिले. समाजाला उपदेश करीत राहिले. अनेक गावातील मठ हे समर्थाच्या उपदेशामुळे बांधले गेले. समर्थ असेच गावोगावी फिरत असताना एका जंगलातून जात असतात. त्यांच्या मागे मागे एक ग्रस्त येत होता. तो दुष्ट व्यक्ती समर्थाचे मागे जात असताना त्यांना शिव्या देत असतो. रामदास स्वामी आपले शांत जंगलातून चालत राहतात, मात्र एकही शब्द ते त्या माणसाला बोलत नाहीत. संपूर्ण प्रवास ते व्यक्ती फक्त शिव्या देत असतो. जंगल संपलं तसं गाव दिसू लागलं. गावाजवळ आल्यावर समर्थ हनुमान मंदिरात थांबतात आणि म्हणतात, भाऊ, आज मी या ठिकाणी थांबणार आहे, त्यामुळे तुला जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत तेवढ्या तू दे. यावरती ती व्यक्ती म्हणाली, का बरं? स्वामी म्हणाले, समोर गाव आहे. ती व्यक्ती म्हणाली, त्याचं काय? स्वामी म्हणाले, त्या गावातील लोक मला मानणारे आहेत. तू त्यांच्यासमोर शिव्या दिल्या तर ते लोक कदाचित तुला मारतील. ती व्यक्ती म्हणाली, त्यावर तुम्हाला काय त्रास होईल? स्वामी म्हणाले, न कळत का होईना, तू संपूर्ण जंगल माझ्या मागे आला आहेस, माझं अनुकरण केले आहे आणि मी साधू आहे, त्यामुळे मला हे सहन होणार नाही की मला त्रास होईल. संत रामदास स्वामीचे हे शब्द कानी पडताच त्या दुष्ट माणसाचे हृदय परिवर्तन झाले व त्याने समर्थाचे पाय धरलेच व माफी मागितली. रामकृष्ण हरी.